बघा आज मी एवढा पसारा काढला आहे बाहेर. आता हा कसा लावते ते तुम्हाला मी दाखवते. कपाट सगळं पूर्ण कपाट बाहेर काढलं. हे बघा हे सगळं काढलं आणि कपाट अजून पुसून घेतली, सगळं स्वच्छ केलं. आणि तर तुम्हाला आता मी खूप पसारा म्हणजे होते व्यवस्थित कपडे, पण कसा लावला ते नंतर तुम्हाला दाखवते. इकडचं पण काढले, माझ्या साड्या वगैरे सगळं. हे आता सगळं काढणार आहे आणि तुम्हाला कपाट कशा पद्धतीने लावते तुम्हाला दाखवते. खूप एवढा पसारा, सगळं ब्लाऊज ते सगळं बाहेर काढलं होतं. सगळं सगळं परत घड्या घातल्या साड्यांच्या. कुठल्या साड्या बारीतल्या त्या बॉक्समध्ये ठेवल्या. बॉक्समध्ये म्हणजे असं कपड्याचीच आहे ते. आणि हे सकाळचा व्हिडिओ काढला मी. सकाळी बघा किती वाजले ते, 11:15 वाजले ते. मला स्वयंपाक पण करायचा होता. हे बघा ही भांडी घासली सगळी स्वच्छ एकदम पितळेची. आणि काय काय आणलं तुम्हाला दाखवते. अजून एक दिवा आणला, तुम्हाला लावताना मी दाखवते कुठे लावला आहे, कसा लावला. ही भांडी अशी स्वच्छ झाली सगळी, पूर्ण भांडी घासून पितळेची. याला 1-2 दिवसांनी हात मारायच लागतो, नाही तर ते असं थोडंसं धूळ आल्यासारखं दिसतं. आता पाऊस पडल्यानंतर पितळचं परत डाग पडतो. हे बघा हा दिवा आहे, हा लावायचा. आता घासून मी कुठे अडकवते तुम्हाला दाखवते. छान आहे, आवडलं आम्हाला. हे बघा हे असं अडकवायचं त्याला आणि मग अडकवल्यावर तुम्हाला मी दाखवते. आणि एक हंडा म्हणतात, काय म्हणतात तुम्ही, खूप मोठा हंडा आहे. तरी जवळजवळ 5-7 तरी लिटर बसत असेल पाणी त्याच्यात. हे पण घासलं. आणि इकडे मी पाणी आणलं. पाणी नाही आमच्याकडे 2 दिवस झालं, प्यायचं पाणीच येत नाही. नळ बंद केला. कधी कधी वाया जातं ना पाणी, त्यामुळे बाहेरून पाणी आणायला लागतं विकत. आणि हे बघा बाऊल आणले, काचेची वाट्या, सूप प्यायसाठी ते बाऊल आणले, चमचे वगैरे. ते तुम्हाला मी नंतर दाखवेल. आणि इकडचं सगळं साफ केलं. एक आकाशकंदीलसारखा छोटासा कंदील आहे, जुन्या पद्धतीचा. आणि तुम्हाला बाहेरचं दाखवते लूक. हवामान नुसतं आभाळ आले आणि माझे कपडे वाळत घातलेले, इग्नोर करा त्याला. आणि हे बघा अजिबात पाऊस येत नाही, काही नाही. बेल कुठे चाललं माझा बघा. छान वाटतं ना बेलाला बघितलं, थोडं समाधान वाटतं मला. ते फुलं, कागदी फुलं, हे असे झाडांचं तुम्हाला दाखवलं थोडंसं लुक. आज आभाळ आले पण असं ऊन नाही भासत, हवा आहे त्याच्यामुळं जरा थंडवा आहे. बरंच मी घरातलं हे बघा इथं अडकवलं मी ते दिवा. ह्याला नंदादीप म्हणतात वाटतं बहुतेक, मला माहीत नाही नक्की, पण ह्याला नंदादीप म्हणतात. इथंच अडकून दिलं, कारण आता ह्याला ठेवायचं कुठं बघू. आता नंतर उद्या परवा सुट्टी पोरांना, ते लावतील कुठे लावायचं तिथं. फक्त घासायचं काम मी केलं. हे असं वेल आमचं चाललं आहे. मनी प्लॅन थोडंसं लुक दाखवते तुम्हाला मनी प्लॅनचं. त्याला ते असे छोटं असतात ना पांढऱ्या क्लिपा, ते लावल्यात, तो आपोआप फिरतो. आणि इकडे एक मनी प्लॅन आहे, स्टँडला अडकवलेलं आहे कुंडी. इथून असं खाली अशी झाडं. आणि इथं टी व्हीचं, हे टी व्हीचं इथे. आणि इथं देवघर मनी प्लॅनचं. आणि इथं घड्याळ आणलं, त्या दिवशी ते घड्याळ लावलं. छान वाटतं ना असं नंदादीप. आणि हे बघा माझ्या परत साड्या तुम्हाला कशा लावल्या. एका म्हणजे 2-2, 3-3 साड्या मी लावल्यात. आणि किती 12 आणले होते अशी हँगल, 99 रुपयाचे 6 आणले होते. असे 1 डझन आणले होते. माझ्याकडे अगोदर 1 डझन लावलेलेच होते. एवढा पसारा मी काढला, एवढे कपडे होते माझे. मग ते व्यवस्थित घड्या घातल्या छानपैकी व्यवस्थित. असं इस्त्रीची कपडे कशी असतात तसं इस्त्री नाही केली. आणि इकडे मी स्वयंपाक काय केला, वांग्याची भाजी. त्याच्यामध्ये काही नाही, कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची नाही, कांदा, टोमॅटो, खोबरं, लाल तिखट म्हणजे मसाला आपला, आणि कोथिंबीर आणि लसूण, याचं हे केलं, मसाला केला. अगोदर वांगी मी नुसती तेलात परतून घेतली 5-10 मिनटं. आणि मग तो मसाला टाकला, मग तेल टाकलं आणि चांगली परतून दिली थोडं 10-15 मिनटं. आणि मग थोडं गरम पाणी टाकून त्याला शिजून दिलं. आणि शिजून झाल्यानंतर मी थोड्या वेळाने मग त्याला कोथिंबीर टाकून मस्त झाली होती. आणि थोडंसं शिजत आल्यानंतर थोडंसं कूट टाकला, थोडं वेगळं ग्रेव्ही, म्हणजे छान लागते. तिखटपणा मरतो म्हणा शेंगदाण्याने, पण छान झाली होती भाजी, सगळ्यांना आवडली. आणि 2-3 भाकरी टाकले होते, 3 भाकरी टाकले होते. आणि भात लावला होता. मस्त जेवण झालं.
थोडंसं टी व्ही बघत बघत भात तिथं लावला आहे मी. तुम्हाला ती रेसिपी थोडीशी थोडक्यात मी हे केली कारण आज खूप मी कामं काढली होती ना. अजून आज तर थोडासा ब्रेक घेतल्यानंतर मग थोडं चाट केलं होतं आम्ही दुपारी. तुम्हाला दाखवतो, राहिलंच ते दुपारी म्हणजे 5 वाजता तुम्हाला दाखवायला पाहिजे होतं तो चाट. खूप छान झाला होता. आणि नंतर मग मी संध्याकाळी जाऊन बाहेरून जाऊन पाणीपुरीचं ते पुऱ्या आणल्या. संध्याकाळी परत पाणीपुरी खातील. थोडं सुट्टी असल्यानंतर पोरांना वेगवेगळं काही ते खायला भेटलं तर छान वाटतं ना. तर मग संध्याकाळी पाणीपुरी आणि मग अशी 5 वाजता चाट झाला आमचा. आता हे तुम्हाला मी शिजवलेलं दाखवते. वरून कोथिंबीर टाकते, झाकण काही ठेवत नाही, असंच उकळत ठेवते आणि 3 भाकरी टाकलं तर भात शिजते. असं काहीतरी नवीन नवीन केलं की मुलांना छान आवडतं, विशेष म्हणजे नातवांना. हे बघा शिजत आली भाजी, छान वास सुटला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. हे बघा छान तवंग आला ना आणि भाजी पण इतकं सुंदर झाली ना. एक तो मसाला आणला आहे आणि कुठून आणला आहे मला माहीत नाही, पण तो खूप मसाला असा तिखट नाही काही नाही, पण अशी वास खूप छान येतो त्या मसाल्याचा, गरम मसाल्याचा. चला परत भेटू आपण. अजून पुढे तुम्हाला मी दाखवते मी कपाट कसं लावलं, काय केलं काय नाही. आता थोडासा वाटीत कूट होता मग तो कूट पण टाकला मी. छान वाटतं ना, मस्त छान झाली भाजी. चांगली झाली की मग जेवायला पण मजा येते आणि पुढचा माणूस पण एकदम आवडीने खातो. आवाजच बंद होतो त्यांचा. असं नवीन नवीन प्रकारच्या आपली पारंपरिकच आहे ही भाजी. आणि हे बघा मी कूट टाकला थोडासा, त्याने अशी ग्रेव्ही अशी थोडीशी घट्ट होते कुटाने. हे भाजलेली शेंगदाण्याची कूट आहे, मी करून ठेवत असते. हे जेवढं संपला माझ्याकडचं तर उद्या वगैरे करील. चला आता मी तुम्हाला कपाटाचं दाखवते कसं मी कपाट लावलं ते बघा. आवडलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा अशा साड्या लावल्या, भरपूर साड्या झाल्या, ड्रेस पण भरपूर झाले असे व्यवस्थित. जिथल्या तिथं ड्रेस, नवीन ड्रेस बाजूला रोज घालायचे वेगळे. साड्यांचं पण असंच केलं. कपाट असं छान लावलं ना, असं वाटतं हात नाही लावायचं कोणी. बाकीचे जे आपले परकर आणि ह्यांचं कपाट थोडंसं होतं, त्याला पण थोडंसं नीट केलं, पण ते त्यांच्या कपाटाला कोणी हात नाही लावत. पण तरी मी लावला हात त्यांच्या आणि व्यवस्थित करून दिलं. आणि इकडे अजून एक कपाट लावायचे संध्याकाळी, आता बघू वेळ भेटल्यानंतर. कसं वाटलं माझं कपाट, छान वाटतं ना. हे बघा हे मध्ये परत मी परकर आणि ते ठेवले, जे हे आपलं साड्यांचं बघा किती 12 वगैरे होतं. हे रियांचं लावलं बघा, दुसरं कपाट आहे. आणि राहिलेल्या साड्या मी इकडे लावलं. हे रियांचे कपडे सगळे 2 कप्प्यातच बसून गेली आणि इकडे एका बाजूला हे केलं. आता बाकीचे बरंच सामान लावायचं आहे. हे इस्त्रीचे कपडे इथं, अजून हे साड्या वगैरे, अजून बेड उघडून मला सगळं साड्या, नवीन साड्या एका सुटकेसमध्ये टाकून द्यायच्या. वरच्या मोठ्या रिकामीच आहे ती सुटकेस. हे बघा असं पूर्णच कपाट मी व्यवस्थित लावलं. अजून एवढा पसारा आहे रियांचा. हे माझे ब्लाऊज राहिलेत अजून लावायचे आणि त्यांचे ते निरुशट पायजामा ते घालत नाही ना, ते एक ठेवायचे. कसं वाटलं, आवडलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा. सुंदर लावलं ना, असं इस्त्री केल्यासारखं वाटतं का नाही, पण इस्त्री नाही केली.